हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये मी साडी नेसली आहे टू कीप वाईब या व्हिडिओचा. आणि डोंट आस्क मी किती दमली आहे, बिकॉज पहिले तर एवढ्या सगळ्या साड्या मला शोधून काढायच्या होत्या. अशी अख्खी थर आहे, तुम्हाला इथे दिसत नसेल. आणि हे सगळं शोधा, मग साडी वेअर करा, त्यात ही ह्युमिडिटी. मी दमली, बट जाऊ दे. मी विचार केला की लेट्स कॉम्प्रोमाइज एस्थेटिक्स. म्हणून मी विचार केला की जाऊ दे, हे असं दिसू दे तुम्हाला. डझंट मॅटर, तुम्ही इकडे प्रोडक्ट बघायला आला आहात ते दाखवेन मी. काय बघते, हा हसतो इकडनं. काय करू शकते यार, आय एम नॉट दॅट एस्थेटिक पर्सन. आणि हे मंगळसूत्र मी नवीन घेतलं आहे. दिस इज प्युअर सिल्वर. आणि मी असं नकलीमध्ये बघत होती ॲक्च्युली, बिकॉज हे असं आपण डेली वेअर नाही करत. बट मला इतकं आवडलं की मी आता कुर्तीजवर वगैरे पण वेअर करेन. पण जे मी नकलीवालं बघत होती ना, त्याच्यामध्ये ते खूप मोठं येत होतं. ही जी नथ आहे ना, तुम्हाला जवळून दाखवते. हे मंगळसूत्र, ही जी नथ आहे ना, ती खूप मोठी येत होती. आणि हे पण असं खूप जास्त 3-4 माळ्यांचं येत होतं. सो त्या कंपॅरिझनमध्ये मला हे खूप असं एलिगंट वाटलं माझ्यासाठी, जसे कपडे वगैरे मी घालते. तुम्हाला ह्या टायटलवरनं कळालंच असेल की या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सगळे लाईटवेट कॉटन अँड समर अप्रोप्रिएट साडीज शेअर करणार आहे. आणि माझ्याकडे काठपदरपेक्षा जास्त अशावाल्या साड्याज आहेत, बिकॉज मी युजली मला ते असे डिझायनर आणि काठपदर वगैरे घालायला नाही आवडत. मला असे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन इंडियन साडीज वेअर करायला आवडतं. आणि त्याच्यामागे रिझन पण आहे एक. तर थोडेसे ना मी एक्सपेन्सिव्ह घेते साडीज. या सगळ्या साडीज थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत. बाकी काठपदर साड्या असं बघायला गेलं की 2000पर्यंत चांगल्यातली चांगली साडी येते. बट त्याचं असं होतं ना की ती एका पॉईंटनंतर त्याची फॅशन निघून जाते. बट याच्या ऑथेंटिक महाराष्ट्रीयन म्हणजे इंडियन अशा कल्चरच्या साड्याच आहेत. महाराष्ट्रीयन रॉंग वर्ड आहे, बिकॉज साऊथ इंडियन लोक पण अशाच साड्या नेसतात. सो इंडियन कल्चरच्या हिशोबाने या साड्या खूप चांगल्या आहेत वेअर करायला, जे तुमच्या पिढीपासून पिढींपर्यंत वापरल्या जातील इतक्या या चांगल्या क्वालिटीमध्ये राहतात. आणि साड्या कधी खराब होत नाहीत. खूप इझी पण असतात, लाईट वेट पण असतात आणि खूप टिकतात. फॅशनेबल, नेहमी इन ट्रेंड असतात. ते कधी आउट ऑफ फॅशन जात नाही. ऑथेंटिक ट्रेडिशनल साड्या. सो येस, आता जास्त बकबक नाही करणार. लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. ओके, सो ही व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मला गिव अवे अनाऊन्स करायचा आहे. अनाऊन्स नाही म्हणजे विनर्स अनाऊन्स नाही, सेकंड गिव अवे. जसं मी बोलली होती की मी या वीकमध्ये 2 गिव अवे करणार आहे. एक ते फॉक्सटेलचं झालं, सेकंड इज मृचा ब्युटी. बट हे मी मृचा ब्युटी नव्हती करणार ॲक्च्युली आता, कारण की मी काही न्यू प्रोडक्ट्स असे बाय केले नाहीत किंवा मला PR जे आलं ते मी दाखवलं आहे. लाईक लास्ट व्हिडिओ जर तुम्ही माझी बघितली असाल तर मी मृचा ब्युटीचे जे ब्लशेस आहेत ना, ते मी असं एकदा यूज करून हातावरती काढून असे दाखवलेलं आहे. बट मी असा विचार केला की आता मी ह्याच्या पुढे ते वापरणार नाही आहे, बिकॉज माझ्याकडे ऑलरेडी एवढे ब्लशेस आहेत जे मी यूज करते आणि मला माहिती आहे की ते पुढचे 6-7 महिने संपणार नाही आहे. सो हे परत वेस्ट होणार आहे मेकअप. तर मी विचार केलं की इफ यू गाईज आर ओके आणि एकदम मी बोलतात ना रिअल तुम्हाला सांगेल की ते प्रोडक्ट्स तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये लास्ट बघितलं की मी केवढं यूज केलं आहे हातावरती असं पंप करून, तेवढं यूज केलेलं आहे. इफ यू गाईज आर इंटरेस्टेड की तसं ओपन केलेलं पॅकेज घ्यायला तुम्ही ओके असाल तरच या गिव अवेमध्ये पार्टिसिपेट करा. जर तुम्ही नाही कोणीच इंटरेस्टेड असाल तरीही इट्स फाईन. आय थॉट की लेट्स गिव इट अ ट्राय, बिकॉज आपण फ्रेंड्सना वगैरे देतो. बट माझ्या फ्रेंड्सकडे पण एवढे ब्लशेस वगैरे आहेत, सो त्यांना देऊन पण काही अर्थ नाही आहे. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अशा त्या ब्लशेसना, 3 शेड्स आहेत. पेटल, एक चेरी पॉप आणि एक मलबेरी म्हणून आहे. हे 3 शेड्स आहेत. हे मी गिव अवे करणार आहे विथ लिपस्टिक्स, जे फक्त मी असे हातावरती एकदम स्वॉच केलेले आहेत. बाकी जर तुम्ही ओके असाल तरच या गिव अवेमध्ये पार्ट करा, बिकॉज काही लोकांना असं हायजीन वगैरे खूप बघतात. बट ट्रस्ट मी, हे मी आता करते बिकॉज ते मी ओपन केलेलं प्रोडक्ट आहे आणि शेल्फ लाईफ मेकअपची कमी असते. सो मला अजून त्याला स्ट्रेच नाही करायचं. जर कोणी असेल इंटरेस्टेड, बिकॉज आता मी जर माझ्या फ्रेंडला दिलं तर तिथे तसंच यूज करणार आहे. सो इट्स ऑल अबाउट ट्रस्ट. जर तुम्ही ट्रस्ट करत असाल आणि तुम्ही ओके असाल तर या गिव अवेमध्ये पार्ट करा. रूल्स आर व्हेरी सिम्पल. जस्ट तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे अँड कॉमेंट करायचं आहे. ऑल्सो सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हे काही बेसिक स्टेप्स आहेत जे फॉलो करायचे आहेत आणि कॉमेंट करून मला सांगा डन. आणि लेट मी नो की तुम्हाला ह्यातली कोणती साडी आवडली. तर आपण जुन्या साडींपासून स्टार्ट करूया. असे पॅकेट ना हे मी क्रॉफर्ड मार्केटमधनं घेतलेले. हे ॲमेझॉन मिशोवरती वगैरे पण मिळतात आणि हे खूप इझी करतं साड्यांना इस्त्री
जर तुम्ही करून ठेवलेले असेल तर हे असे राहतात आणि घड्या वगैरे पण चांगल्या राहतात, मेस नाही होत आणि खराब पण होत नाही, कलर बिलर एकमेकांना लागत नाही. अरे हे का नाही निघत आहे, धागा अडकला. सो ही जी साडी आहे ही मला PR मध्ये मिळालेली. आणि मोस्ट ऑफ माय साडीज, मला ना साड्या जास्त ऑनलाईन घ्यायला आवडत नाही, स्पेशली अशा यावाल्या साड्या. काठपदरच्या आणि डिझायनर साड्या मी ऑनलाईन घेते, ते फरक नाही पडत मला. बट जेव्हा मी असे ऑथेंटिक ट्रेडिशनल साड्या घेते विथ महेश्वरी सिल्क और सिल्क साडीज, ते मी प्रिफर करते की मी स्टोअरमधून किंवा एका नोन इंस्टाग्राम स्टोअर वगैरे असेल तरच मी घेईन. सो ही साडी आहे, दिस इज महेश्वरी सिल्क, दिस इज फ्रॉम सनारी साडीज. मी सगळे ना जे मला मिळतील ते सगळे मी कॉन्टॅक्ट्स आणि इंस्टाग्राम ID ते सगळे मी शॉपचं नेम वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. सो असं काही ऑनलाईन घेतलेली नाही आहे मी साडी, हे मला PR मध्ये मिळालेली. आणि हा व्हिडिओ करायच्या मागचा रिझन हे होतं की तुम्हाला भलेही या साड्या ऑनलाईन ऑर्डर नाही करता आल्या तरी तुम्हाला एक आयडिया येईल की या साड्या कशा दिसतात. बिकॉज हे सगळे कलर्स आणि हे सगळे मटेरियल्स आर इन ट्रेंड. तुम्ही इंस्टाग्रामवरती ओपन कराल तर तुम्हाला असं दिसेल, Pinterestवरती दिसतील, तर तुम्हाला एक आयडिया येईल की इन पर्सन या साड्या कशा दिसतील. सो तुम्ही आयडिया पण घेऊ शकता या व्हिडिओमधून. तर या फर्स्ट साडी आहे ही येल्लो. तर त्यांनी मला ऑप्शन दिलेलं, बट माझ्याकडे एकही येल्लो साडी नाही आहे आणि येल्लो साडी मी अशी कधी समोरून बाय केली नाही आहे. सो आय थॉट की मी ही घेईन. सो दिस इज फर्स्ट साडी. ही महेश्वरी सिल्क आहे, मॅक्सिमम माझ्याकडे सगळे महेश्वरी सिल्क आहेत. सो त्याचं कसं असतं ना, ते असे असतात आणि ट्रान्सपरंट असतात थोडेसे. मटेरियल एकदम छान असतं, असं हेवी नाही वाटत कधी, किंवा साड्या अशा फुलत नाही, एकदम अशा स्लीक. आणि कधी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, त्या तुम्ही झोपू शकतात, काहीही करू शकतात, बॉडीला कधी काही इचिंग नाही होणार, काही नाही. सो हे असं मटेरियल आहे. फुल साडी. हे पदर आहे, मला पदर इतका नाही आवडला, बट आता मी घडी तसं केलं आहे म्हणून. बाकी फुल साडी प्लेन आहे, असा कलर आहे आणि दोन्ही साईडला ही अशी बारीक बॉर्डर आहे. सो येस, हा कलर खूप चांगला वाटतो, कधी हळद बिळद असेल तर हे खूप मला उपयोगी पडते ही साडी. देन ही माझी एक वन ऑफ द फेवरेट साडी आहे, ही पण महेश्वरी सिल्क आहे. हा कलर, या कलरसाठी मी साडी घेतलेली. आणि महेश्वरी सिल्क ज्या साड्या असतात ना त्याच्या बॉर्डर्स ना नेहमी असे असतात, तुम्हाला ह्याच्यामध्ये कधीच डिझायनर बॉर्डर किंवा डिझायनर हे असे डिझाईन्स असे दिसणार नाही. असे लाईन्स असतात किंवा मग असं रेक्ट्रँगल्स वगैरे असतात. बिकॉज महेश्वरी हे इंदौर साईडला एक गाव आहे महेश्वर म्हणून, तिकडच्या ह्या साड्या ओरिजिन आहेत. आणि त्या महेश्वर जे आहे ना तिकडे नर्मदा रिव्हर आहे. सो नर्मदा रिव्हरच्या वेव्सला हे बॉर्डर असं बोलतात ना इन्स्पायर्ड आहेत, म्हणून ह्याचे बॉर्डर नेहमी तुम्हाला असं दिसेल महेश्वरी सिल्क साड्यांचं. ह्याचं पण बघा बॉर्डर, हे अशा पाण्याच्या वेव्सला ते लोक इन्स्पायर करतात. आणि महेश्वरीचे ना सगळे तुम्हाला असे ट्रान्सपरंट दिसतील. सो ही अख्ख्या साडीवरती असे बुट्टी बुट्टी आहे. ही आय थिंक मी आधी पण एखाद्या हॉल व्हिडिओमध्ये दाखवली असेल, बट आय थॉट की आता मी समर आणि लाईट वेट साड्यांचं हॉल करतेच आहे परत दाखवते. ह्या ना ट्रान्सपरंट म्हणजे जेव्हा जर तुम्ही असं ओपन पदर ठेवला तर ते ट्रान्सपरंट दिसते, जर तुम्ही पदर लावला तर हे ट्रान्सपरंट दिसत नाही. सो बोलतात ना आपण बोथ वेज यूज करू शकतो आणि ते खूप ट्रेंडी वाटतं. ही मी घेतली आहे सूर्यनंदानी एस्टेट ठाण्याला आहे, तिथे एक एक्झिबिशन असतं, तिकडनं मी ही साडी घेतली आहे. ह्याचं नाव वगैरे मला माहिती नाही, बट ही साडी तुम्हाला कोणत्याही जिकडे पण महेश्वरी साडीज मिळतात तिकडे तुम्हाला हा कलर मिळू शकेल. सो ही होती 5,000ची साडी. यश, तुला एक काम आहे, मी ज्या ज्या साड्या या पॅकेटमधनं काढते ना त्या साड्या तुला या पॅकेटमध्ये भरशील का, म्हणून मी जास्त ओपन नाही करत आहे. गर्ल्स, तुम्हाला माहिती आहे साड्या करणं या गरमीमध्ये किती मुश्किल आहे, ते पण एवढ्या साड्या. आणि मी आजारी आहे म्हणून मला जास्त घडी करायला लावू नका प्लीज. अरे प्लीज घडी कर ना बसून, मी तुला देते, प्लीज इग्नोर. बट मी नाही घडी करू शकत एवढ्या सगळ्या साड्या. ओके, सो नेक्स्ट आहे ही डिझायनर साडीज. सो आता माझी एक ना फ्रेंड आहे, म्हणजे ती इंस्टाग्राम फ्रेंड आहे सायली म्हणून. तिच्या चॅनलवरती मी एक रील बघितलेली. ठाण्याला NKPमध्ये NKP हॉल आहे, NKT कॉलेजच्या बाजूला CKP हॉल आहे, तिथे एक्झिबिशन होतं घे भरारी. तिकडे ना नेहमी एव्हरी मंथ काही ना काहीतरी एक्झिबिशन असतं. तर या टाईमला ह्याचं एक्झिबिशन होतं गुढीपाडवा स्पेशल. तर तिकडनं मी या साड्या घेतल्या. तिकडे दादरवरनं
विरार या वेगवेगळ्या ठिकाणांमधनं ते स्टॉल्स होते तिकडे आणि त्यांच्या साड्या खूप छान होत्या. थोडं रोल प्रेस करावं वगैरे लागेल. जेव्हा आपण स्टोअरमधनं घेतो तेव्हा कसं ते लोक आपल्याला करून देतात फिनिशिंग वगैरे, पण इथे ही अशीच होती. सो ही साडी माझ्याकडे हा कलर नव्हता आणि आय डोंट थिंक मी असा कधी घेईन. त्यातल्या त्यात ही फुल एम्ब्रॉयडरी आहे. ओके, फुल पदरला ही अशी एम्ब्रॉयडरी आहे. हा अख्खा पदर आहे. जस्ट लुक ॲट द वर्क आहे आणि अख्ख्या साडीवरती पण ना मध्ये मध्ये असं फुलांचं एम्ब्रॉयडरी आहे. सो ही अशी दिसते आणि ह्याचं बॉर्डर पण छोटूशी आहे आणि ही कॉटन आहे. कोणतं तरी छानच मटेरियल आहे. ट्रान्सपरंट आहेत ही पण थोडीशी. सी, एकदम इझी, हलकी. थोडंसं वेट आहे या साडीला बिकॉज ऑफ दॅट एम्ब्रॉयडरी, बट इझी गोईंग आहे. लाईक एकदम कशी नेसा, काही करा, कुठे काय चुभणार नाही, काही नाही. एकदम असं छान साडी आहे. तुम्हाला अख्खा पदर दाखवते. हा असा अख्खा पदर आहे आणि जाम प्रिटी साडी आहे ही. आणि या चालणाऱ्या साड्या आहेत, भरपूर वर्ष चालतील या साड्या. तर ही पण मी त्या एक्झिबिशनमध्येच घेतली. ही 4000ची साडी आहे. बट लुक ॲट द कलर. ही सिल्क साडी आहे. मला वेगवेगळ्या प्रकारचे सिल्क असतात. आता ही कोणती सिल्क आहे ते आय डोंट नो, बट हा अख्खा पदर आहे. हा अख्खा पदर आहे आणि ही साडी लिटरली एवढूशा घडीमध्ये घडी होणारी साडी आहे. आणि ह्याचा कलर, फक्त बॉर्डर आहे फुल साडीला, काही मध्ये बुट्टी नाही आहे. तिकडे बुट्टीवाली पण होते बट मला प्लेन हवी होती. आणि ह्याला ना हत्तीवाले डिझाईन आहे. बॉर्डर हत्ती आणि मोर आणि एकदम मटेरियल एकदम असं सॉफ्ट अशी. थोडंसं हे पण ट्रान्सपरंट आणि सिल्क. आणि हा कलर खूप आवडला मला. सो ही पण मला, आणि ह्याला पल्लूला असं टॅसल आहेत छोटे छोटे. सो ही पण मला खूप आवडली आणि ह्याचा पदर मला खूप आवडला मेन म्हणजे. तर येस, ही होती 4000ची साडी. ह्याचा पण मी पेज टॅग करेन. नेक्स्ट आहे टिश्यू सिल्क अँड कॉटन साडी. सो मी मध्यंतरी ह्याच्यावरती रील बनवलेली. ही साडी आहे आय लव्ह सारीजमधून. ही मला PR मध्ये मिळालेली. ही समथिंग 7000ची आहे. तिकडे अजून पण आधी मला असं वाटलं की 7000च्या एवढ्या महाग साड्या का आहेत. मी पर्सनली घेतली नसती अशी साडी प्लेन बघून. बट जेव्हा ही मला रिसीव्ह झाली, पहिले तर अख्ख्या साडीला किती पण दुवा. ह्याचा फ्रेग्रन्स इतका छान आहे ना या मटेरियलचा. आणि जस्ट लुक ॲट द शाईन. ही मी धुतलेली आहे साडी, स्टिल ह्याची शाईन अशी आहे. आणि ही टिश्यू सिल्क आहे. सो ही ट्रान्सपरंट आहे. ही बॉर्डर आहे आणि अख्खी ट्रान्सपरंट आहे. बट ह्याला इतकी हलकी अशी शाईन आहे ना. आणि खूप मोठी साडी आहे. आय थिंक 6 मीटर्सची साडी आहे ही. आणि हे पदरला असे टॅसल आहेत. अख्खी साडी प्लेन आहे, काही नाही आहे अख्ख्या साडीला. हा पदर आहे असा फुल. आणि उन्हामध्ये ह्याच्यावरती ऊन पडल्यानंतर जी शाईन पडते ना, म्हणजे लिटरली जेव्हा मी ही उज्जैनला वेअर केलेली आणि मी उज्जैनच्या मंदिरामध्ये लाईनमध्ये जेव्हा उभी होती, लिटरली मला 2-3 बायकांनी विचारले की ही साडी कुठून आहे, किती रिच वाटते. म्हणजे मला नंतर कळालं की ओके 7000 इज वर्थ. आणि एकदम बोलतात ना लॉंग लास्टिंग साडी आहे. ह्याला काहीच कधी होणार नाही. नंतर आहे ही साडी जी सिमिलरच आहे. ही मी 3 वर्ष आधी घेतलेली फ्रॉम सुट्टा. इंस्टाग्राम अँड मिंत्रावरती त्यांचं ऑफिशियल वेबसाईट पण आहे. ही मी स्वतः बाय केलेली. ही साडी ना सुट्टाची खूप फेमस आहे ती वेबसाईट फॉर कॉटन साडीज आणि हे. बट माझा एक्सपिरियन्स ना एवढा चांगला नव्हता. आता ती पण अशीच साडी आहे बट त्याचं मटेरियल धुतल्यानंतर बघा आणि हे एकदम असं जुनी वाटायला लागले. दिस इज ऑल्सो एकदम बोलतात ना इझी वेअर. हा पदर आहे आणि ही ना ड्युअल टोन साडी आहे. एक साईड अशी आहे आणि एक साईड अशी आहे. सगळं चांगलं आहे बट थोडंसं जरी काय हे असं ना खूप होतं आहे. सी, खूप इझिली फाटते ही साडी. जुनं मटेरियल तुम्हाला दिसत असेल तर हे असं खूप होतं आहे अख्ख्या साडीला. जरासं जरी मंगळसूत्र लागलं, कधी वॉचचं काही लागलं, खूप इझिली धागे निघतात. आणि सुट्टाच्या साड्या भरपूर एक्सपेन्सिव्ह आहेत. अशा 3000पासून स्टार्ट होतात. तर त्या हिशोबाने मला क्वालिटी इतकी नाही आवडली. दिसतात चांगले, वेअर केल्यावरती एकदम हलकी फुलकी साडी आहे, एकदमच वेट कमी आहे, बट क्वालिटी वाईज इतकी नाही आवडली.
त्याच्यानंतर हा बंच, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ह्याच्यामध्ये लिटरली 4 साड्या असतील ना. मीच घातले. यशनेच घडी करून, म्हणजे मी घडी करून देते, तो बरोबर त्याला असेंबल करतो. या सगळ्या साड्या त्या ह्याच्यातनं घेतलेल्या मी एक्झिबिशनमधनं. घे भरारी. सो पहिली साडी, सॉरी ही एक्झिबिशनची नाही आहे, ही मी घेतली आहे. हे इंस्टाग्राम स्टोर आहे प्रतिपदा म्हणून, खूप छान साडीज असतात त्यांच्याकडे. पण ही महेश्वरी सिल्क आहे आणि ह्याचा कलर, ओ माय गॉड, इतका आवडला मला. आणि हा पदर आहे, मटेरियल इज टॉप नॉच. हा पदर आहे, ट्रान्सपरंट आहे. अगेन महेश्वरी सिल्क असे ट्रान्सपरंट असतात. ह्याचं पण तुम्ही बघाल बॉर्डर, इट्स सिमिलर टू अदर साडीज. आणि ही मी आता गुढीपाडवाला नेसणार आहे. तुम्हाला आय डोंट नो हा गुढीपाडव्याच्या टाईमला व्हिडिओ येणार आहे, कधी येणार आहे, बट या. हा कलर कधी आउट ऑफ फॅशन नाही जाणार. आणि हे मटेरियल म्हणजे एकदम प्रॉपर बोलतात ना, ट्रेडिशनल काठपदर साडी आहे. मला हा कलर खूप आवडला. आणि त्याच्याकडे ना अजून असे ग्रीन कलरमध्ये होते, मला 2-3 ग्रीन कलर आवडलेले, बट ते अनफॉर्च्युनेटली स्टॉकमध्ये नव्हते. त्यातल्या त्यात हा स्टॉकमध्ये होता, सो मी हा घेतला. ॲक्च्युली मला ऑरेंज पण आवडलेला, तो एकदम मस्तवाला ऑरेंज होता, बट तो पण स्टॉकमध्ये नव्हता, सो मी फायनली हा घेतला. अँड आय जस्ट लव्ह दिस साडी, कांट वेट टू वेअर. खूप फेअर दिसायला होतं, खूप ब्राईट दिसतो फेस अशा कलर्सने. त्याच्यानंतर आहे अजून एक ग्रीन साडी. या बाकीच्या साड्या सगळ्या त्या ह्याच्यामधून आहेत, एक्झिबिशनमधून. ही एक साडी आहे. हे मला अशी साडी ना मी खूप टाईम अशी पिंटरेस्टवरती बघितलेली. ही एकदम अशी ब्राह्मण लोकांसारखी वाटते ना ही साडी. मी ब्राह्मण लोकांना स्पेशली अशी वेअर करताना बघितली आहे, अशा बॉर्डरची साडी. आणि हा कलर माझ्याकडे नव्हता. हे पदर आहे, हा पदर आहे. अँड दिस इज होल साडी. दिस इज ऑल्सो महेश्वरी सिल्क. आणि ही पण 5,000ची साडी आहे. ट्रान्सपरंट, बट लुक ॲट द स्टाईल. मला ही अशी ब्लॅक ब्लाऊजवरती, ह्याचं ब्लाऊज आहे जे ना वेगळं आहे पॅटर्न ब्लाऊजचं. एक सेकंड. हां, असं हे ब्लाऊज आहे. आणि आय थिंक हे पण ब्लाऊज चांगलं वाटेल. मी असं शिवेन ह्याचं ब्लाऊज. ब्लॅक सगळ्यावरती ब्लॅक स्लीवलेस ना, काठपदरच्या साडींसोबत मला स्लीवलेस ब्लाऊज जास्त घालायला आवडत नाही. चांगले दिसतं, पण मंदिरात वगैरे जायचं असेल तर मग खूप विचार करावा लागतो आणि मग ती साडी पडून राहते. तर बेटर आहे की असे कलरफुल ब्लाऊज घेऊन ठेवा स्लीवलेस, जे तुम्ही बाकी साडीजवरती पण नेसू शकाल. बट काठपदरची साडीसोबत त्याचं ब्लाऊज शिवलेलं खूप फायदेशीर असतं. ही बॉर्डर आणि खूप लाईट वेट असतं. मला आय एम इन लव्ह विथ महेश्वरी पॅटर्न्स. नंतर त्याच स्टोअरमधनं जिकडनं ती ग्रीन घेतली तिकडनं मी हा कोकम कलर घेतला. ओ माय गॉड, हा एवढा चांगला आहे. मला खरं तर रेड साडी घ्यायची होती महेश्वरी सिल्कमध्ये, पण मला रेड सापडली नाही. पण तिकडे मी बघितलं, म्हणजे तिकडे जर माझं बजेट अजून असतं ना, मी लिटरली अजून पैसे उडवले असते. पण हा कलर आहे आणि हा कलर इतका सुंदर आहे. हा पदर आहे आणि ह्याचं पण मी तुम्हाला बोलली ना, ते वेव्सला इंडिकेट करतात त्यांचे बॉर्डर, सो तशीच बॉर्डर आहे. आणि हा कलर खूप सुंदर कलर आहे. सॉरी, मी उलटं दाखवते. ह्याची बॉर्डर जाड होती. मला जाड बॉर्डर जास्त आवडत नाही, पण आय एम इन लव्ह. चांगलं वाटेल जर ह्याला असं पल्लू लावला ना, तर हा पल्लू ह्याच्यावरनं मी विचार केला की असा घेईन, लाईक एवढाच पल्लू घेईन. आणि हा कलर दिसायला खूप सुंदर आहे. एकदम लाल पण नाही आहे, मरून पण नाही आहे, एकदम असा ॲक्च्युअल कोकम कलर आहे. खूप प्रिटी कलर आहे हा. त्याच्यानंतर जिकडनं मी ती डिझायनर साडी घेतलेली, मी बोलली की त्यांचं इंस्टाग्राम स्टोर आहे, तिथून मला हा कलर खूप टाईमपासून घ्यायचा होता. तिथे मला ही फायनली हा कलर सापडला. अगेन महेश्वरी सिल्क, सेमच आहे, ग्रीनसारखीच आहे. आणि तुम्ही नोटीस कराल की या सगळ्यांचा ना पदर सेम असतो. ह्याचा पदर असा आहे. हा अख्खा पदर आहे आणि अख्ख्या साडीवरती बुट्ट्या आहेत. आणि ह्याचं एक चांगलं की एका साईडला जाड बॉर्डर आहे, पण एका साईडला बारीक बॉर्डर आहे. एका साईडला ही इतकी जाड आहे बॉर्डर आणि एका साईडला ही बारीक बॉर्डर आहे. पण हा कलर खूपच प्रिटी दिसतो.
आणि महाराष्ट्रीयन सारखं तोंडात येतं बिकॉज आय एम महाराष्ट्रीयन, बट सगळ्या मुलींना हा कलर रिसेंटली हा इंस्टाग्रामवरती इतका पॉपअप होतो आहे ना, मला माहिती आहे सगळ्याच मुलींचा येत असेल, बट हा कलर इज लव. सो दिस वॉज माय लास्ट साडी, सॉरी लास्ट नाही, सेकंड लास्ट साडी मी जी नेसली आहे ती तुम्हाला दाखवायची. सो ही ती साडी आहे. एकदम लाईट वेट असते, कॉटन ट्रान्सपरंट मटेरियल जे खूप सुंदर दिसतं. तर येस, ही एक छान साडी आहे. हे घे घडीकर, थँक्यू सो मच. आणि नंतर आहे ही साडी जी मी अगेन इंस्टाग्राम स्टोर आहे प्रतिभादा तिकडनं घेतली आहे. कॉटन लिनन साडी आहे ही, आणि ह्याचं ना एक साईड अशी आहे. ह्याला मी धुतलं आहे बिकॉज ही थोडी स्टिफ होती, तर थोडं कॉटनला सॉफ्ट करायला मी ह्याला आधी धुतलं. आणि एका साईडला हा असा पदर आहे. दिस व्हेरी सॉफ्ट है, व्हेरी सॉफ्ट. आणि हा पल्लू आहे. खूप आवडली मला ही पण साडी. खाली पण तसंच आहे, म्हणजे खाली ज्या निऱ्या आहेत ना त्या निऱ्यांना पण हे असं आहे. सो ही ब्लॅक साडी माझ्याकडे एकही नव्हती. एक होती मकर संक्रांतीला घेतलेली, पण ती डिझायनर होती, कॉटनमध्ये नव्हती, म्हणून मी विचार केला की घेऊन टाकूया एक कॉटनमध्ये पण. अँड देन हे लास्ट आहे मंगळसूत्र नथीचं, जे मला खूप टाईमपासून हवं होतं, विच इज व्हेरी बोलतात ना इन ट्रेंड राईट नाव. आणि हे मी कुठून घेतलं आहे माहीत आहे का? हां, हे सिल्वर आहे, ओरिजिनल सिल्वर. हां, ओरिजिनलच असतं सिल्वर, रिअल सिल्वर आहे. आद्या म्हणून हे ऑनलाईन आहे. दिस इज नॉट प्रमोशन, मी माझ्या पैशांनी बाय केलं. दिस इज फॉर 3500. आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे. एकदम स्टर्डी आहे. मागून पण एकदम असं म्हणजे वाकणार नाही, एकदम बोलतात ना गुड क्वालिटीचं आहे. मला हे जवळजवळ 3-4 वर्ष काहीच होणार नाही, एवढं छान क्वालिटी आहे ह्याची. आणि ह्याचं पॅकेजिंग छान होतं, ह्याच्यातून आलेलं. सो हे पॅक करायला खूप चांगलं आहे, क्यूट होतं. आणि त्याच्यासोबत ह्याने सर्टिफिकेट पण पाठवलं आहे सिल्वर प्युरिटीचं. सो ह्याची पण लिंक मी खाली टॅग करेन. अँड डू लेट मी नो तुम्हाला कोणती साडी आवडते आहे. आणि ते रुचा ब्युटीचं मी जसं तुम्हाला बोलली PRचं, इफ यू आर इंटरेस्टेड देन ओनली हे करा. नंतर बोलू नका की अरे हां हे यूज प्रोडक्ट दिसतं आहे वगैरे, असं काही नाही. त्याला मी यूज एकदाही नाही केलं, फक्त ते त्या व्हिडिओमध्ये शो करताना मी ते यूज केलं आहे, दॅट्स इट. सो येस, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. लेट मी नो तुम्हाला हा साडी हॉल कसा वाटला. अँड कीप सपोर्टिंग, कीप लविंग. बाय बाय.